24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा. घडली ही दुर्दैवी आहे. जे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते माझेच नगरसेवक आहे. असं नाही आहे की तो पुढं विरोधी पक्षाचा आहे किंवा काही षडयंत्र झालं आहे. तो माझा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी गेले अनेक 5 वर्ष माझ्यासाठी काम केलं. त्यांच्या सगळ्या संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने महायुतीचं काम करतो. कुठेतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढे गेला, पण आता स्थिती नियंत्रणात आहे. मी सचिनशी पण बोललो आहे. तर त्याला म्हटलं तू काळजी करू नको, विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे किंवा जी काही चूक असेल कोणाची तर त्यावर 100% प्रशासन आहे. प्रशासन त्याच्यावर योग्य ते दखल घेऊन कारवाई करेल. कोणालाही पाठीशी आपण ठेवायचं कारण नाही, पण वाद वाढायला नको. आज ही प्रायोरिटी आहे म्हणून शांतता ठेवणं हा क्रमप्राप्त विषय आहे. त्यामुळं मी नागरिकांना एवढं सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित अहिल्यानगरसाठी मतदान करा असं माझं विनम्र आव्हान आहे. दादा माझ्या चेहऱ्यावर पहा. तुम्ही उमेदवाराचा चेहरे तर पाच आहे. तुम्ही आज जे उमेदवार उभे आहेत वेगळे वेगळे, कोणाचा चेहरा गंभीर वाटतो, कोणाचा चेहरा हसमुख वाटतो. मी एकदम निवांत, मी कुठं फिरतोय काय माझ्या लोकांना भेटतोय, गप्पा मारतोय. मी आज या गोष्टी हसत होतो की 45 दिवस आम्ही प्रचार केला, इतकं ऊन होतं ना. आज नेमकी एकमेव दिवस प्रचार अलाउड नाही तर सावली पडली. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. राजकारण येतं जातं. राजकारण एकदा उद्या मतदान संपलं का विषयी संपवतो. लोक आनंदात राहिले पाहिजे. राजकारण या थरावर नाही जावं की लोक गंभीरतेने फार अटीतटीचं करून फार संघर्षपूर्ण तणाव निर्माण करून लोकांना त्रास व्हावा असं अजिबात नाही केलं पाहिजे. म्हणून आपण जेवढं शांततेत घेऊ तेवढं जनता आणि समाज शांत राहील.